असतं ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी गुरु असतो. कुणीच गुरु नसेल तर आपले आई वडील पहिले गुरु आहेत आणि काय ते शेवटपर्यंत सुद्धा राहू शकतात. आपले आई वडील आपल्या मुलांचं कधीच अहित बघत नाही. मुलांनी जरी वाईट वागलं, मुलांनी जरी चुकीचं वागलं तरी आई सगळ्या चुका आपल्या पोटाशी घेते आणि आपल्या मुलांना कितीही मोठं जरी मुलं तरी सुद्धा आपली मुलं आईला छोटीच वाटतात. वडील, आपले वडील मनाने खूप राग असतो, मनात राग, एकदम स्ट्रिक्ट स्वभाव, घरी काय चूक केली तर मारणार, पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम असतं. नेहमी तुम्हाला काही लागलं तरी ते तुमच्यासाठी कोणतेही कष्ट, कसलेही कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. म्हणून आई वडील हे आपले पहिले गुरु. दुसरे गुरु, मुलगा अंगणवाडीत येतो, मुलगी अंगणवाडीत येतो, लहान असता तुम्ही, अंगणवाडीत आल्यानंतर त्याला बसायचं कळत नाही, उठायचं कळत नाही, काय बोलायचं ते समजत नाही. आई त्याला घेऊन येते, परत आपण काय करतो, आईच्या नाही आई तुझ्या बरोबर यायचंय, तो मुलगा अंगणवाडीमध्ये खेळणे असतात, त्या खेळण्याच्या नादात तो अंगणवाडीत बसतो. मग हळूहळू गाणी, गोष्टी, मग त्याला ऐकायला बरं वाटतं, गाणं म्हणायला बरं वाटतं, मोबाईल, TV. नंतर पहिलीला येतो, अंगणवाडीच्या शिक्षिका सुद्धा आपले गुरुच आहेत. नंतर पहिलीला येतात, पहिलीला आल्यानंतर आपले गुरु, मग त्यांना अंकज्ञान, लेखन वाचन ह्या गोष्टी शिकायला सुरुवात होतात. एकदा मुलगा वाचायला लागला की मग गोष्टीची पुस्तकं, पेपर, भरपूर काय वाचायला, तर असं वाटतं खूप काय वाचावं. वाचन करून आपल्याला ज्ञान मिळवता येतं भरपूर. आता काय झाले, ज्ञान मिळवण्याचे खूप साधनं झाले, कुठून माहिती मिळवता येते. YouTube आहे, मोबाईल आहे, TV आहे, पेपर आहे, गोष्टीची पुस्तकं आहेत, आपले पुस्तकं आहेत. काय मुलं तर आपला अभ्यास सोडून पुढचा अभ्यास करतात. 4थीची मुलं स्कॉलरशिपचा अभ्यास 3री मध्येच करतात. अशा शाळा आहेत आपल्याकडे, भरपूर शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, खाजगी आहेत. पुढच्या वर्गाचा अभ्यास आधी करतात. शिरूर तालुक्यामध्ये कोणती शाळा आहे? वाबळेवाडी शाळा आहे. जुन्नर तालुक्यामध्ये कर्डलवाडी शाळा आहे. तिथली मुलं काय करतात माहितीये का, अंगणवाडीतून येतानाच 5 अंकी संख्यांचा भागाकार, 5 अंकी संख्यांचा गुणाकार शिकतो पहिलीलाच. आणि मग पहिलीत आल्या की ते दुसरीचा अभ्यास करतात. दुसरीला असताना स्कॉलरशिपचा अभ्यास करतात. तिथली शाळेतली मुलं नेहमी स्कॉलरशिपला राज्यात पहिला, दुसरा, तिसरा येतात. का तर ते वयापेक्षा जास्त मुलांचा अभ्यास करतात. 5वीत आला मुलगा आणि आपल्याकडचा 10वीचा मुलगा तो बरोबर असतो. कारण अभ्यासाची भूक असते. कशाची भूक असते? अभ्यासाची भूक. मला भरपूर काय पाहिजे, वेळ वाया घालवत नाही, खेळतात, आनंदात राहतात, अभ्यास भरपूर करतात. अभ्यास संपला असं म्हणतो, माझा अभ्यास आज संपला, पण पुढचा अभ्यास करायला पाहिजे. आता 4थी संपली, उन्हाळ्याची सुट्टी लागली, मी खूप आनंद झाला, सुट्टीत भरपूर एन्जॉय करणार. पण ती मुलं एन्जॉय म्हणजे काय करतात? बुद्धिबळ शिकतात, बघा, कॅरम शिकतात, एक्सपर्ट होतात, गोष्टीची पुस्तकं शिकतात, गोष्टीची पुस्तकं वेगवेगळे वाचतात, कथा, कादंबरी, त्यांना 5वीलाच माहिती सगळं. आपण अजून त्यांच्यापेक्षा खूप मागे. आयुष्यात पुस्तक काय ते, अजून पुस्तक आपला गुरु करतो. पुस्तक गुरु म्हणजे जे काय मिळवायचं पुस्तकातून ज्ञान मिळवतो. आता YouTube झाले, इंटरनेट झाले, काही शोधायचं म्हटलं ना तरी इंटरनेट झालं, YouTube झाले, फेसबुक, इंस्टाग्राम, याच्यातून काय ज्ञान मिळत नाही, फक्त टाइमपास होतो. काय होतं? आणि सगळ्याच खऱ्या गोष्टी कुठं असतात सांगा? सगळ्याच खऱ्या गोष्टी YouTubeला सगळ्यात खऱ्या गोष्टी असतात का? TVत असतात सगळ्यात खऱ्या गोष्टी. सगळ्यात खऱ्या गोष्टी कुठं असतात? पुस्तकात असतात. कुठं असतात? पुस्तकात असतात सगळ्यात खऱ्या गोष्टी. आपले शिक्षक आपल्याला जे सांगतात ते काही चुकीचं सांगत नसतात. आई वडील जे सांगतात ते काही चुकीचं सांगत नसतात. आयुष्यात माझे गुरु स्वामी समर्थ. कोण? स्वामी समर्थांनी एक शब्द दिलाय, काय? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. कुठेही गेलं घाबरायचं नाही. पुढं तुम्हाला येतं, पुढे यायला का भीती वाटते का नाही? एक वाक्य स्वामी समर्थांचं कायम लक्षात ठेवायचं, कोणतं? भिवू नकोस, मी तुझ्या. नेहमी आपले गुरु आपल्या पाठीशी असतात, त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही. बिनधास्त काही गोष्टी करायच्या, चुकीच्या नाही. अडचण आली तर विचारायचं, बिनधास्त गोष्टी करायच्या. इथून जरी तुम्ही हायस्कूलला गेले तरी शिक्षकांबद्दल चुकीचं बोलायचं नाही. शिक्षक हे आपले गुरु असतात. आपली जी शाळा आहे, मातृभाषा शाळा आहे, अंगणवाडी असू द्या, जिल्हा परिषदची असू द्या, हायस्कूल असू द्या, भविष्यात कितीही मोठे झाला तरी आपल्या शाळेला विसरायचं
नाही. लक्षात घ्या, आपल्या गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञ राहायचं. चुकीचं कधीच बोलायचं नाही. गुरु जरी चुकले तरी बोलायचं नाही. आपण सुद्धा भविष्यात मोठे झाल्यावर कोणाच तरी गुरु होणार. छोटी मुलं, आपल्या घरातले लहान भावंड, आपल्यापेक्षा लहान भावंड असू द्या तर मोठे असू द्या, त्यांच्याकडून सुद्धा आपण काहीतरी शिकतो. त्यांच्याकडून आपण शिकतो ना. लक्षात घ्या, चांगदेव महाराज माहिती कोण होते? चांगदेव महाराजांचे गुरु कोण? चांगदेव महाराज माहिती? त्यांचे गुरु कोण? मुक्ताबाई. कोण? मुक्ताबाई ते किती लहान, ज्ञानेश्वरांची बहीण. तरी चांगदेव महाराजांनी, चांगदेव गुरुजींनी त्यांना गुरु मानले. जे वयापेक्षा लहान असलं तरी काही नाही, ज्यांच्याकडून आपण ज्ञान मिळवतो ते आपले गुरु. म्हणून आज सगळ्यांना, आपल्या सगळ्या दोन्ही शिक्षकांना, दोन्ही शिक्षक आपल्या शाळेला खूप चांगले लाभले. तुम्हाला इतके शिक्षक चांगले लाभले की असं दुसरीकडे पुढे शिक्षक नाही मिळणार. इतके चांगले लागले, फक्त तुम्ही ना त्यांचं ऐकत नाही. तुम्ही काय होतं त्याचं ऐकत नाही. आजपासून मनात काहीतरी एक निश्चय करा, मी काहीतरी करणार. काय करणार? अभ्यासात हुशार होणार. कशात होणार? एक मनाची निश्चय बाळगा आणि आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि शिक्षकांचं नेहमी ऐका. तर आपल्या सगळ्या शिक्षकांना, आपल्या शाळेचे मुख्यमंत्री, सगळे शालेय मंत्रिमंडळ, तुम्ही सगळे मुलं, तुम्हाला सगळ्यांना भविष्यात खूप मोठे व्हा. आणि आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त, आज एकच दिवस नाही, रोज तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा. आपल्या शाळेतले सर्व शिक्षक छान सुंदर विचार मांडल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर अध्यक्षीय मनोगत. आता आपल्या सभेचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार कीर्तन आडकर यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी फक्त शुभेच्छा द्या. माझे नाव कीर्तन. विद्यार्थ्यांना माझ्याकडून, साराकडून, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता आभार प्रदर्शनासाठी कुमारी मानसी हिला विनंती करतो. आज आपल्या शाळेत गुरुपौर्णिमा हा सण साजरा करणार आहोत. साजरा केला आहे. तरी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, त्याचबरोबर सर आणि आपले मॅडम, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपली मनोरंजन कार्यक्रमाचा गोडवा वाढवला आणि सृष्टीने या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि मॅडमनी व राठोड सरांनी आजच्या या कार्यक्रमासाठी खूप सारी मदत केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असे जाहीर करते. खूप छान कार्यक्रम झाला.